हाय गाईस, कसे आहात तुम्ही? आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून बाहेर फिरायला निघालो आहोत आणि आम्ही गाडीची वाट बघत होतो. तर गाडी पण आली. माझी मैत्रीण आणि आम्ही गाडीची वाट बघत होतो. नंतर ह्या पण आल्या गाडीत बसून. मग गाडीत सामान ठेवलं. तर आता चला बघूया आज कुठे जातो आणि किती मजा येते ते. हाय प्रियंका. असं वाटत नाही आपण लईच मोकळं मोकळे. जरा अजून पाहिजे ते आवाज देऊन देऊन बोलून घ्या. कोणाला यायचंय का? हाय गाईज, आम्ही इथं उतरलोय पण आम्हाला रस्ताच माहित नाही जायचं कुठे ते. हे बघा, यांचं चाललंय आधी खाऊन घ्यायचं आणि मग जायचं. आम्ही सगळ्यांनी आधी नाश्ता केला, पण सगळ्यांनी खूप छान छान बनवून आणलेलं होतं. पण मग थोडं थोडं खाल्लं आणि निघालो. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? गाईज, आम्ही चाललो आहे पैने वॉटरफॉलला. इथे आलेलो आहोत बघा तुम्ही. पण विषय असा आहे की आम्हाला रस्ता माहित नाहीये. आता इथे पुढे जाऊ, हम एक्सप्लोर करेंगे. हॅलो गाईज, आम्ही चाललोय आता पहिलेला. सगळ्यांनी या. आलो आहे आता मध्ये जातोय. चढू आहे. रस्ता नाही माहितीये पण चाललोय. विचारत जिथे नेतोय तिथे चाललोय. हे बघा गाईज, इथून चाललो आहे आणि कोणीच नाही आहे आज आहे ना गाईज, शनिवार आहे. पण आम्हाला वाटलं गर्दी असेल, गर्दी नाही आहे. तर गर्दीच्या हिशोबाने कोणी चालत असेल तर आपण त्याच्या मागे जातो ना, तर कळतं. माहीत नाही आहे पण चाललोय. आणि कोणी आहे पण नाही सोबत, आम्हीच आहे. तिघी चौघी जणी आहे, 5 जणी आहे. आमचा पोटोबा झालाय, थोडं थोडं खाल्लंय आणि आता आम्ही चाललो आहोत. ते बोलले इथे पुढे गेल्यावर एक नदी क्रॉस करून जायचं आहे. बघू मग. तुम्हाला बोलली ना मगाशी गाईस की इथे गर्दी नाही, पण खरंच खूप गर्दी होती. आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो, पण आम्ही नदी क्रॉस करून बरोबर त्या रस्त्याला लागलो. तिथे भरपूर जण होते. बघा गाईज, मला फक्त फोटोसाठी यांनी आणलंय. काही झालं करा आणि तिथे फोटो काढा, बस एवढंच बोलतात. बघा 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 गाईज, आम्ही इथे फोटो वगैरे काढत बसलो. अजून थोडं पुढे पण नाही आलो. आता पुढे जावं सर, अजून किती काढतो ना हे माहित नाही. इम्पॉर्टंट फोटोसाठी आलोय आणि आता म्हणजे मोठी सिनरी खूप छान दिसते म्हणून आम्ही इथे खूप सारे मेमरीज बनवतोय. गाईज, आम्हाला ही नदी लागली पहिली. आम्हाला ही क्रॉस करावं लागणार आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. मी बाय ग. पहिले आम्ही तिकीट काढून घेतलं, कारण की पाऊस चालू झाला. आम्ही अजून अर्ध गेलो पण नाही पुढे, पण इथे चालू झाला. गाईज, इथे आम्ही चहा घेत आहोत. ए घ्या पटकन, चला. हे बघा इथे छान दादा मस्त चहा देत आहे. चाय चाय इन दिस नेचर. गाईज, आम्ही चहा घेत आहोत. चहा बाई इथे ना एवढे एवढे पोरं होते आणि ते खेकडा पकडत होते. त्यांचे मम्मी पप्पा बाजूला उभे होते, ते पण बघत होते. पण एवढे एवढे पोरं बिलकुल भीती वाटत नव्हती त्यांना. हे बघा, इथंच जमलो होतो चालता चालता. मध्येच त्यांना फोटो आठवायचे, व्हिडिओ आठवायचे, ते सगळे काढले बरं का गाईज. आणि मस्ती खूप केली. मला चढता नाही. इथे ना दगड खूप मोठे मोठे होते ना, त्यामुळे माझा ना खूप बॅलन्स जायचा. तर माझी मैत्रीण माझा हात धरून घेऊन चालली होती. माझी व्हिडिओ चालू आहे. म्हटलं अजून काय बघायचं आम्हाला इथून सर. अजून म्हटलं थोडं बाकी अजून सगळेजणी. भरपूर आहे पण तिला कशा आहात तुम्ही? आम्ही आता इथपर्यंत आलोय आणि खूप एन्जॉय करत आलो. आता इथून पुढे आम्ही खाली जाऊन खूप सारे रील्स शूट करणार आहे. आणि हे आहे नेचर. ही आहे अर्चना दीदी, ही आहे राणी दीदी आणि ही आहे प्रियंका दीदी. इन शॉर्ट पीयू दीदी. हे बघा कसे पोजेस देत आहे, किती क्यूट दिसत आहे सगळे. वाव. आणि हे बघा, हा असा वॉटरफॉल आहे गाईस. हे आम्ही आहे गाइस, हमारे उस पे जो कीड़ा है इसकी वजह से हम यहाँ तक आए हैं. और ये है हमारी प्यारी सी रानू दीदी, ये है हमारी पीयू दीदी. पीयू दीदी स्माइल प्लीज. और वो है राजू दीदी. आजू दी गाइस, आम्ही आलो
आलोय फायनली धबाधबापाशी. खूप स्ट्रगल आहे इथे येण्यासाठी, पण आलो. आता उतरताना जिरणार आहे आमची, एवढं नक्की आहे. हौशीने आलोय. इथे ना त्या वॉटरफॉल पाशी जाण्यासाठी ना भरपूर भीती वाटत होती. म्हणजे विषय काय होता माहिती आहे का, तिथे ना मोठे मोठे खड्डे होते. म्हणजे आपण कमरेपर्यंत खाली जाऊ एवढे खड्डे होते. मग भीती वाटत होती. मग आम्ही जास्त नाही गेलो, तिथेच बसून राहिलो आणि त्याच्यानंतर पण एकमेकींचा हात धरूनच आम्ही हे केलं, एकमेकींचा हात धरून बाहेर आलो. ती मजा करून झाली आहे आणि मी जरा काही बोलू शकते आमच्या ब्लॉगमध्ये. मी काहीच नाही बोलू शकते, फक्त एवढंच की आम्ही खूप मज्जा केली. राणीदीदीने खूप त्रास दिला. आता काहीच बोलू नाही शकत याच्या पुढे. बघा मी तिला त्रास दिला असं म्हणते. तिला मी इथं घेऊन आली, त्याचं काही नाही, तिला मी त्रास दिला. बघा गाईस, मस्त झालं. चला सगळ्यांनी अशा प्रकारे आम्ही खूप मजा केली. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. तर आम्ही आमच्या गाडीकडे चाललो आहोत. आणि आम्ही प्रचंड थकलो आहे. थकलो पण मजा आली. म्हटलं खूप एन्जॉय केला. बाई प्रियंका मॅडम काय बोला. बघा थकले बघा. एवढं जाऊन भांडे पण घासायचे. हा एवढं करून घरचं काम पण महत्वाचं आहे गाईस. ते नाही केलं तर कसं होईल गाईस. बाय गाईस.